दिनाच्या शुभेच्छा. मित्रांनो, आपलं आयुष्य ना इंद्रधनुष्यासारखं असतं, वेगवेगळ्या रंगांनी रंगलेलं. आणि तसाच हा होळीचा सण आपल्या आयुष्यात आनंदाचे रंगही भरतो. आणि आजच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आपल्याबरोबर आहेत 2 प्रसिद्ध कलाकार आणि त्यांच्या संसारात आनंदाचे रंग भरणारे त्यांचे जोडीदारी. तर वेळ न घालवता आपण त्यांना बोलूया. सर्वप्रथम आपण आमंत्रित करत आहोत लव्ह मॅरेज कपल. या. नमस्कार. नमस्कार. या या. हॅपी होली. थोडंसं. हो, सेम टू यू. तुला म्हणलं थोडंसं इथे. वा. जरा तुमची ओळख करून द्या. हा, तर नमस्कार. माझं नाव सुनील वामन तावडे. मुंबईतच जन्माला आलो. B.Com पर्यंत शिकलो. 1976 साली. 1977 साली पहिलं व्यावसायिक नाटक केलं. त्यानंतर अजूनपर्यंत व्यावसायिक नाटकात कामं करतोय. 24 वर्ष झाली. हो, 24 वर्ष झाली. हो, 24 वर्ष झाली. आणि तुमचं? मी सोनाली सुनील तावडे. मी BA पर्यंत शिक्षण घेतलंय आणि आता त्यांची गृहिणी म्हणून आहे घरीच. त्यांची मुलं आणि त्यांचं घर सांभाळते. थोडक्यात त्यांना घरी बसवलंय. ना काय करणार, मी बाहेर असतो म्हटलं तर हिला कोणीतरी घरी असलं पाहिजे. बस. थँक्यू. आणि आता आपण आमंत्रित करत आहोत अरेंज मॅरेज कपलला. या या. नमस्कार. थोडंसं हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. फॉर्मॅलिटीसाठी ओळख करून द्या. ओके. नमस्कार. मी विजय विष्णू पाटकर. सिद्धार्थ कॉलेजमधून पदवीधर झालो इंडस्ट्रीमध्ये. 83 साली पहिलं मी कमर्शियल नाटक केलं, बोल बोल म्हणता. 88ला पहिला हिंदी सिनेमा केला, तेजाब. आणि आता 2000 साली सिरियलचा डायरेक्टर झालो मी. जी comedy.com अल्फावरच सिरियल चालू होती, तर डिरेक्टर झालो मी. हा बायोडेटा झाला ना? बायोडेटा एकदम. आता चांगलं व्यासपीठ मिळालं तर बोलून घेऊया. नमस्कार. मी सरोज विजय पाटकर, विजयची जोडीदार. 92मध्ये आम्ही एकत्र आलो दोघं. मी MTNLमध्ये नोकरी करते आणि विजयच्या मते मी छान घर सांभाळते. असं बोलायला सांगितलं का तू त्यांना? नाही. नक्की ती नाही म्हणते म्हणजे नसेल ना. या बसा. तर ही झाली ह्यांची ओळख. आता आपण थोड्याशा गप्पा मारू. मला तर हा जरा तुला जातोय प्रश्न. मला सुनील, आतापर्यंत तू वेगवेगळे रोल केलेत, तर स्वतःच्या आयुष्यात तू प्रियकराचा रोल कसा काय सुरू केलास? तर कसा काय म्हणजे तो आम्ही हिने आणि मी एकांकिका स्पर्धेमध्ये काम केलं होतं. सुरुवातच तशी झाली. हो, सुरुवातच त्याची. एक एस्केप नावाची एकांकिका होती. त्याच्यात हिला पाहिल्याबरोबर प्रेमात पडलो पहिल्या फटक्यात. म्हणजे हिच्याकडनं फटका नाही बसला, पण लव्ह ॲट फर्स्ट साईट सारखं झालं. हा प्रश्न तुम्हाला जातोय. जशी जशी यांची प्रसिद्धी वाढत गेली तसाच ह्यांच्यातला प्रियकर आणि नवरा बदलला का? नाही, अगदी अजिबात नाही. त्याची प्रसिद्धी जरी वाढली, किती तो मोठा झाला, ते त्याच्यातला मित्र, प्रियकर आणि नवरा तसाच आहे. उलट जास्त चांगलाच झाला म्हणायला पाहिजे. बरं, थँक्यू. आता तुम्हाला विचारते, ह्यांना जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तुम्ही, तेव्हा हीच आपली ड्रीम गर्ल असं वाटलं का तुला? पर्यायच नव्हता. काही चॉईसच नव्हता तुला? चॉईस काय, अरेंज मॅरेज ना. मी तर गळ घेऊनच फिरवतो. कारण लव्ह मॅरेज म्हणून तर जमलं नाही, म्हणून मी इकडे. सुनील सारखा थोडा पैसे बघ सुनीलची काय. त्यामुळे त्याच्या अगोदर अजिबात मुली पाहिल्या नव्हत्या का? बऱ्याच पाहिलेल्या? मी बऱ्याच पाहिलं. माझ्याकडे बघायला कोण तयार नव्हतं. मग शेवटी ठरवलं म्हटलं हीच माझी बायको. आता हे तुमचं मत. तुमच्याबद्दल काय वाटलं? ह्यांना बघून तुम्हालाही वाटलं की हाच माझा ड्रीम बॉय? तसं काही मला नाही वाटलं. पण अरेंज मॅरेज होतं, त्यामुळे घरून परमिशन वगैरे हवी होती. सगळीकडनं होकार होता, त्यामुळे मग आम्ही पुढे गेलो. तुम्हाला मुलं किती आहेत? एकच मुलगा आहे. ह्यांच्यासारखा आहे की तुमच्यासारखा आहे? नाही, तो माझ्यासारखा आहे. तो दिसायला माझ्यासारखा आहे, कलर हिच्यासारखा आहे. थँक्यू. तर आपण आता पहिला राऊंड सुरू करा. त्याचं नाव आहे डार्लिंग डार्लिंग. पण त्याच्या अगोदर आपण एक छोटासा टॉस करूया. हा टॉस फेकल्यावर जो टॉस जिंकणार ते तिन्ही राऊंड त्याच्यापासून सुरू होणार. कळलं? करू टॉस? लव्ह मॅरेज. तर पहिला सुरुवात करूया. ह्यांचा आवडता अभिनेता कोण? आवडता अभिनेता जितेंद्र. मी बोलली तुला, आठवून बोल. नाही, कमल असं नाही. ह्यांना तुझी न आवडलेली भूमिका? मला नाही वाटत त्यांना तिला माझी कुठलीही भूमिका आवडलेली नाही आहे असं.
तेवढं बाकी खरं बोललात ना. ते बरोबर आहे. तुझ्या लग्नाच्या मुहूर्ताची वेळ. हाय बापरे. लवकर, वेळ कमी आहे, पटकन वेळ. 3:30. 5:12 यांचं पहिलं व्यावसायिक नाटक कुठचं? बॅरिस्टर. नाही, नटसम्राट. आवडता नाटककार? विवा शिरवाडकर. जयवंत दळवी. दोघांनी एकत्र पाहिलेले शेवटचं नाटक? ती फुलराणी. याला तुम्हाला मिळतात 10 पॉइंट्स. आता जरा तुमच्याकडे जाऊया. ह्यांची आवडती स्वीट डिश कुठची? एवढा वेळ नाहीये. स्वीट डिश आहे म्हणून म्हटलं. गुलाबजामुन. मी तर रसमलाई लिहिलंय. ह्यांना न आवडणारा रंग? लाल. येस, बरोबर. गुड. शिक जरा काय. त्यासाठी अरेंज मॅरेज करावं लागतं. ते पण आहे, arrange marriage करावं लागतं. आम्ही अजून शिकतोय. महानच. आणि यांना आवडता कवी? मंगेश पाडगावकर. एकदम बरोबर. मी तुम्हाला विचारते, ह्यांची आवडती अभिनेत्री कुठची? वंदना गुप्ते. ऍब्सोल्युटली राईट. स्वतःची आवडलेली भूमिका? मुंबई मुंबई. येस. तुम्हाला लग्नानंतर दिलेलं पहिलं भेट? दिली का? करेक्ट आहे. ह्याला अरेंज मॅरेज. इयरिंग्स दिले असतील. दिले असतील. दिले असतील. तसं यांनी दिलंय ड्रेस मटेरियल. अच्छा. अच्छा, ठीक आहे. आपण ह्या राऊंडचे स्कोर्स बघूया. स्कोर्स आहेत, लव्ह मॅरेज टीमला मिळतात 20 पॉईंट्स आणि अरेंज मॅरेज टीमला मिळतात 40 पॉईंट. तुम्हाला मिळतंय विवा पश्चिम तर्फे 1000 रुपयाचं गिफ्ट वाउचर. ओके. आणि तुम्हाला मिळतंय विवा पश्चिम तर्फे 500 रुपयाचं गिफ्ट वाउचर. एकत्र गेलं तर जास्त. एकदम 750-750 रुपये. ठीक आहे. तर आपण आता सुरू करूया दुसरं राऊंड. आमच्या राऊंडचं नाव आहे गंमत जम्मत. म्हणजे क्षणभर वय विसरायचं आहे आणि धमाल करायचं. वी आर प्लेयर्स. वी आर प्लेयर्स ना. ओके, लेट युअर वाईफ्स ऑल्सो प्ले. या. ते तर आहेच. काय करायचं? काय करायचं समजावं सर. तुम्ही तिकडे उभं राहायचंय. इथे. हा, तिकडे उभं राहायचंय. तिथे त्या सर्कलमध्ये या 3 बॉलिंग पिन्स दिसत आहेत. तू इथे उभे राहून फिल्डिंग करायचे, फक्त फिल्डिंग. म्हणजे नयन मुंगे. हा गेम खेळायला 1 मिनिटाचा वेळ आहे. मी तुला 1 नंबर सांगितलं तर हे 1 नंबरवर पाडवायचं. 3 नंबर सांगितलं 3 नंबर. आणि जितके हे पाडवणार तितके जास्ती त्यांना बॉलिंग पेन्स पाडवावे लागणार. आणि फक्त 1 मिनिटाचा वेळ आहे. 1 नंबर कुठला, हा की हा? 1, 2, 3 तो 4. कॅच. तुमची वेळ सुरू होत आहे. 1 1 1. लवकर लवकर उचल. अरे 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 गेला तर. 3 3 3 2. हळू. एक लवकर. मदत करू. 3 हळू 2. लवली. 1. 3 ते उभं कर ना दोन्ही पण. जा ये बॉल कुठे गेला बॉल. आपण इकडे लवकर आहे लवकर. अरे लवकर. 1 50 सेकंद. अरे लावली. बस. खलास. या नन मुंग्या तर दमल्या आता. आता बघूया तुम्ही किती फिल्डिंग करता. हा, वेळ सुरू होत आहे. 1 3 लावली. 2. परत 1 नंबर. लवली. अरे लवकर. 3 नंबर. 2 नंबर. पकड. अरे काय. 2 नंबर. अरे लवली. 1 नंबर. 1 नंबर. 3 नंबर.
बॉल घे. 2 नंबर. पकड ना बॉल, एवढी मेहनत करतोय. 4 5 2 नंबर लवकर. 7 8 9 बस. आणि डाग दुखता कमलेत. थोडी विश्रांती घ्या. लवली. लवली व्हेरी नाईस. खूपच चांगलं. स्कोर बघूया. तुम्ही 4 वेळा पाडलेला बॉलिंग पेन्स आणि त्याने बहुतेक 25 वेळा पाडलं. तुम्ही 7 वेळा पाडलं. तर हा गेम अरेंज मॅरेज जिंकताय. आता आपण आपला दुसरा गेम खेळूया. या मी येऊ. तू स्टेजवरती जा. मिस्टर तू जा तिकडे. तुला सवयच आहे ना स्टेजवरती जायची, तर तिकडेच तू कम्फर्टेबल असशील. पण चिठ्ठ्या मी उचललो ना. मी नाही उतरलोय. मी सांगते आई जरा धीर धर. एक चिठ्ठी उचलून देणार तुला, ती वाचायची, मला त्याची मी परत ठेवून देणार त्याच्यात, आणि ते इनॅक्ट करून दाखवायचं. 1 मिनिट मिळणार. ओके. तुम्ही विचारू शकता की शब्द किती आहेत, पण तू बोलायचं नाही. तर तरी गप्प बस. सुरू करूया. चला, वेळ सुरू होत आहे आता. दे लवकर उचलून त्याला पटकन. अगं दे ना. शिकाय करते. दे तुला. दे जा तिकडे. बस झालं. किती वाजतं? आईचं लेकरू. मराठी. बाळा जोजोरे. पहिलं हिंदी. हिंदी. संतान. 5 6 7 8 बेटा 9 बस. प्रयत्न केले. बस झालं. हिंदी म्हणतो. ठरवलं होतं ना, हे बोर्ड म्हणजे मराठी, हे बोर्ड म्हणजे हिंदी. झाले पोजेस करून. आता मी सांगते ऍक्च्युली नाव काय होतं. मदर इंडिया. किती सोपं. पण हे इंडिया आहे. मदर आहे असं कसं कळणार मदर. रेडी. वेळ सुरू होत आहे आता. उचल लवकर लवकर. पंप. पिचकारी. रंगपंचमी. होळी. पिचकारी. पिचकारीचे. अरे लवकर. गोमू सांगतील. कहो ना प्यारे. अरे 3 सेकंड. 8 शालू. 9 ओढणी. व्हेरी गुड. काय पण हे होतं. हे सांगतं, हे म्हणजे मराठी, हे हिंदी. जर ते असा. आपले दोन्ही गेम विजय साहेबांनी जिंकलेत, म्हणून त्यांना मिळत आहेत. तर आता आपण करूया शॉपिंग. आता मी तुम्हाला या गेम बद्दल समजावून सांगते. इथे 3 रंगाच्या बास्केट्स दिसत आहेत आणि तशाच 3 रंगाच्या पिशवाई आहेत तिकडे. प्रत्येक रंगाची शॉपिंग करायला तुम्हाला मिळत आहेत 10 सेकंद. लाल बास्केटमधनं 2 वस्तू उचलून लाल बॅगेत टाकायच्या. फक्त 2च वस्तू उचलायच्या. 3 वस्तू उचलल्या तर त्याचे तुम्हाला मार्क अजिबात मिळणार नाही. वेळ सुरू करूया. हा, वेळ सुरू होत आहे आता. एकच पिशवी उचला. लवकर. 6 7 8 9 10 बस. टाकल्या 2 वस्तू. आली 2 पिशवी आलं ना. त्यांचा चॉईस एकच नेहमी. आता ब्लू विंडो शॉपिंग. हा, ब्लू पिशवी. वेळ सुरू होत आहे आता. 2 3 4
आता 2. एक तो उशीर लावतो नाही तो खूपच फास्ट करतो. वेळ सुरू होत आहे आता. 4 5 6 7 8 9 पटापट शॉपिंग करतो मी. ये बस आता. आता तुम्ही विंडो शॉपिंग करायची आहे. किती पैसे ठेवायला पाहिजे? नाही विंडो शॉपिंग काही काळजी करू. नियम कळलेत. वेळ सुरू करूया. वेळ सुरू होत आहे आता. 10 सेकंद आहेत. लवकर लाल पिशवी काढा. लवकर टाका. 6 2च वस्तू 8 9 10. आता ब्लू विंडो शॉपिंग. वेळ सुरू होत आहे आता. 8 9 10. मला वाटलं होणार की नाही. आणि आता लास्ट सुरू. 8 9 10. कट टू कट एकदम. या बसा. बघूया आता तुमची मतं कितपत जुळतायत. आपण सुरुवात लव्ह मॅरेजने करूया. कोकम आणि चवळी. वेगळंच आहे. गृहिणी काय घेणार अजून? मुगाची डाळ आणि तुरीची डाळ. आता ठीक आहे. फ्रीज आणून ठेवलाय आणि गॅस आणून ठेवलाय सिलेंडर सकट. का सिलेंडर उचलाय तुला लागतं घरी का लावायला पण तुला लागतं? काय मत जुळतायत तुमची. कसं जमत ते. ह्यानी पण सिलेंडर लावूनच आणलाय शाबास. आणि काहीतरी मिक्सर आणलाय. करेक्ट. अत्यंत ही लाल मिरची आवश्यक आहे. डोळ्यात धरायला. म्हणजे काय दोन्ही गोष्टी. आता बघूया तुमचं कसं आहे. अरे वा इथे पण लिहिते अख्खी लाल मिरची. जुळलं. म्हणजे तुम्हाला इथे मिळतात 10 पॉइंट्स. काहीतरी जुळलं. जे असं जुळलं बाबा. जुळलं बाबा. मिरचीने तरी आता यांचं बघूया. वाल आणि हळद. पिवळ्या रंगाचं आवडतं का? थोडा हिरवा हिरवा काय असं. जखमेवरती हळद चोळायला घेतली ती. ते चवळी आणि उडदाची डाळ. मिळालं ते घेतलं. हो. मिक्सर आणि कुकर. बापरे. हाय जुळलं. चेंडू आणि आहे पाण्याचा फिल्टर. इथे आहे चहा आणि फुटाणे. चहा फुटाणे म्हणतो ना आपण. चहा पी आणि फुटा. अरे वा इथे मला जुळतात फुटायची. इथे पण फुटाणे आहेत आणि आहे बेदाणे. तर आपण या राऊंडचा स्कोर बघूया. अरेंज मॅरेज टीमला मिळत आहेत 10 पॉइंट्स आणि लव्ह मॅरेज टीमला मिळत आहेत 20 पॉइंट्स. कुठेतरी आघाडी घेतली.